We are going to examine the prostate gland over this pelvic floor. So what is a prostate? Prostate is a glandular fibromuscular tissue. Barabar? So the main it is composed of connective tissue and the stoma. Barabar? So why we need to examine the prostate gland? Because after the age of 40, there is a benign enlargement of prostate, and there are the chances of prostatomegaly due to the various circumstances. There are two theories which has to be supposed for the enlargement of prostate. One is the hormonal theory, and the another is the neoplastic theory. So first we will see what is the anatomy of prostate gland. So prostate is the glandular tissue, or the glandular tissue surrounded by the fibromuscular connective tissue. Barabar? So it has a 5 lobes: anterior lobe, posterior lobe, 2 lateral lobes. आपण हा असा विचार करायला पाहिजे. बरोबर? आणि this is the first is in between is the depression, which is separating the 2 lateral lobes. किती झाले? 5 lobes झाले. Anterior, posterior, 2 lateral and inferior. Okay, clear? So what is the diameter? So 2 centimeters anteroposterior surface, 3 centimeters vertical length, and 4 centimeters transverse. म्हणजे ही gland कशी आहे? Transversely it is enlarged. येते लक्षात? So the first theory, that is the hormonal theory, which what it will suggest that the gland is situated in the male. बरोबर? It is a part of male sexual system. Barabar? The gland will have an influence of testosterone, which has a physiological mechanism and the control of the luteinizing hormone, which has been secreted from the pituitary gland. Barabar? Anterior pituitary. Am I right? So हा जो hormonal axis आहे, luteinizing hormone will control the testosterone, आणि that the enzyme will be converted 5-dihydrotestosterone. बरोबर? 5-dihydrotestosterone हा जो हॉर्मोन असतो हा प्रोस्टेटमध्ये सिक्रेट केला जातो फ्रॉम द टेस्टिकल्स. बरोबर? टेस्टिकल्सचा इन्फ्लुएन्स प्रोस्टेटवर असतो, आणि तो हॉर्मोन जो असतो तो जर डिक्रीज झाला, जसं एज वाईज जसं एज ग्रो होतं तसं हॉर्मोनचं जे आहे ते प्रमाण कमी व्हायला लागतं. ते जर डिक्रीज झाला तर मग याची एनलार्जमेंट होईल. येते लक्षात तुम्हाला? बरोबर? 5 रिडक्टेज जो आहे जो दुसरा हॉर्मोन आहे तो काय होतो, त्याचं सिक्रेशन वाढायला लागतं आणि तो या ग्लॅडचा मग हायपरप्लासिया करतो. सो दॅट व्हॉट वी विल से इट इज अ बेनाइन हायपरप्रोस्टेट. ओके, हायपरप्रोस्टेट. सो आपण एक बघूया. So how we will examine the prostate gland over this angle. So this is the anal opening, this is the anus, so this is the perineum. So we have to insert this gland inside. आपल्याला कुठे लागतं? प्रोस्टेट. प्रोस्टेट हे आपण जेव्हा PR एक्झामिनेशन करतो त्यावेळेला आपलं प्रोस्टेट हे अँटिरियरली लागतं, म्हणजे अँटिरियर सर्फेस ऑफ द ॲनल. बरोबर? सो हियर आय एम गोइंग टू पाल्पेट द प्रोस्टेट ग्लँड. सो आय एम एबल टू पाल्पेट दिस प्रोस्टेट ग्लँड. BPH म्हणजे बेनाइन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफीमध्ये आपल्याला जी अँटेरियर लोब, मिडियल लोब्स असतो, तो मिडियल लोबची हायपरट्रॉफी झालेली असते आणि म्हणून आपल्याला इझिली पाल्पेट होतो. वाईल जर CA म्हणजे कॅन्सर किंवा हायपरप्लासी असेल, निओप्लास्टिक ग्रोथ जर असेल प्रोस्टेटची, तर आपल्याला काय होतं? पोस्टेरियर लोब एनलार्जमेंट आपल्याला दिसून येतं. बरोबर? स्मूथ आणि सॉफ्ट फील जर असेल प्रोस्टेट ग्लँडचा PR एक्झामिनेशनमध्ये, तर तो असतो बिकॉज ऑफ द प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी. बिनाइन इज द म्हणजे बरोबर म्हणजे ॲडिनोमायोमा फायब्रोमायोएडिनोमा आपण जे म्हणतो दॅट इज बिकॉज ऑफ द बेनाइन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी. असं आपण नॉमेनक्लेचर बिनाइन ग्रोथमध्ये देऊ शकतो. पण जेव्हा आपण निओप्लास्टिक ग्रोथ देतो त्यावेळेला काय होतं की हे जे स्ट्रोमल सेल्स असतात आणि गॅल्व्हन सेल्स असतात त्यांची वाढ झपाट्याने झालेली असते. येतं लक्षात? त्याच्याचप्रमाणे त्यांनी या बेनाइन हायपरट्रॉफिक एनलार्जमेंटला 3 पद्धतीने डिवाइड केले. एक तर ट्रू कॅप्सूल त्यांनी सांगितलेली आहे,
फॉल्स कॅप्सूल जमलेली आहे किंवा मग तो कनेक्टिव्ह टिश्यू लागतो, ज्या पद्धतीने ते एनलार्ज होत आहे. जेव्हा फॉल्स कॅप्सूल असते, फॉल्स कॅप्सूल ही कशामुळे फॉर्म होते, प्रोस्टेटला कव्हर होणारा जो पेशी असतो त्याने कव्हर झालेली असते. ट्रू कॅप्सूल हे विसरा जो असतो, विसरल पार्ट जो असतो प्रोस्टेटचा, त्याची एनलार्जमेंट असते. एक लक्षात तुम्हाला. सो इन केस ऑफ द CA prostate, what you will get, the gland will look like a irregular and hyperplasia can be seen. या वेळेला आपण जेव्हा PIR एक्झामिनेशनसाठी आपण ही ग्लँड आपण होतो तेव्हा आपल्याला कसा फील होतो, द ग्लँड बिकम फॉर्मल इन अपियर, हार्डर इन अपियर, ओके, अँड इट विल हॅव अ इरेग्युलर पाल्पेटिंग मार्जिन्स. जेव्हा आपण पर डिजिटल एक्झामिनेशन करतो, डिजिटल एक्झामिनेशन म्हणजे पाल्पेशन ऑफ प्रोस्टेट, त्यावेळेला जर आपण बेनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया बघला तर त्यावेळेला आपल्याला काही फाइंडिंग्स असतात. दी शुड बी द म्युकोजा ऑफ द प्रोस्टेट शुड बी फ्रीली मुवेबल. The mucosa over the prostate should be freely movable. The left and the lateral margins of the prostate should be easily palpable and well defined in case of the prostate examination. Ekha lakshat. While in case of the carcinoma of the prostate, you will get the mucosa over the prostate will be fixed and it will be firm. Ekha lakshat. Mucosa will not move here and there. It won't be freely movable. It will be fixed and it will be firm. येतं लक्षात. सो या पद्धतीने तुम्ही एकदा प्रोस्टेटचं एक्झामिनेशन करू शकता. बरोबर. आफ्टर द एज ऑफ प्युबर्टी, प्रोस्टेटेड ग्लँड स्टार्ट्स growing in size. From the age 30 to 50 years, it will doubles the size, and then after in the between 50 to 80 years, it will again doubles the size. If the patient has undergone orchidectomy at the early age, that patient will not have the benign prostatic hypertrophy. So this is the clear, because everything has been developed under the influence of testosterone. Okay, so there are various conditions. Now please examine the prostate gland. Please. So here you will get the softer field at the anterior surface, okay, and there is a smooth border can be palpated. Left and lateral border of the prostate can be filled, and mucosa will be freely movable. Okay. Now in case of carcinoma of the prostate, so I am putting this model. Again you can try to palpate the gland. Now here you will get the firmer field and the irregular margins, and the mucosa won't be movable. It will be harder. Okay. So this is how you should examine the various conditions over this pelvic model. Okay. So अशाच पद्धतीने there are many conditions like a prostatitis, prostatic abscess. So these conditions are very painful, and most of the times these conditions has been associated with the epididymitis or orchitis. Epididymitis or orchitis. These both conditions can be coexistent. In such conditions, you have to put patient on the higher antibiotics. You have to follow the regimen and complete the course. Many a times you have to screen the patients for the COX, extrapulmonary COX, and you have to follow the DOTS therapy for such patients also. And subsequently, when the benign enlargement of prostate takes place, there will be a outflow obstruction. Why? Because the first part of the urethra has been accompanied with the prostate. Okay, so इथे जर प्रोस्टेटची एनलार्जमेंट झाली तर काय होतं, युरिनरी आउटफ्लो ऑब्स्ट्रक्शन होतं, आणि त्यामुळे सबसिक्वेंटली व्हॉट आर द चेंजेस इन द ब्लॅडर will take place. The changes will take place in the ureter and in the kidneys. What changes will take place in the ureter, in the bladder? The bladder will have a trabeculations and the thickening of the bladder wall. बरोबर. Then the ureters can dilate, hydroureter. बरोबर. And subsequently, because of the back pressure and because of the
flow obstruction, even the kidneys will get hydronephrosis. याच्यामध्ये काय युरिनरी स्टॅसिस, युरिन रिटेन्शन आणि युरिनरी सेप्सिस या कंडिशन्स आपल्याला बघायला मिळतात. सो दीज कंडिशन्स शुड बी स्क्रीन प्रॉपरली. आता यासाठी आपल्याला काय करावं लागतं, प्रोस्टेटमुळे अडथळा येतोय का तर मिक्सुरेटिंग सिस्टम युरिनोग्राम आपण करू शकतो. ज्या पेशंट्सला रिनल कॉम्प्लिकेशन्स असतील, ज्या पेशंट्सला आपण डायस पुश करू शकत नाही, त्यांना आपण रिट्रोग्रेड सिस्टोयुरिनोग्राम करू शकतो. ओके, सो दीज आर व्हेरियस इन्व्हेस्टिगेशन्स. एक्सरे केओबी तुम्ही करू शकता, बरोबर, आणि विथ कॉन्ट्रास्ट स्टडी सुद्धा आपण करू शकतो. इंट्रावेनस पायलोग्राफी कॅन बी डन and it will be helpful in various other conditions also to rule out the excretory system disorders. Okay, start.